पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळ सांभाळिले अनाथा घरा आले कृपाळ केला निळा पावन घरा आले कृपाळ विठ्ठल पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळ माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग सर्वांच्या पाठातील आहे, काहींच्या कानपाठातील आहे, काहींच्या पाठातील आहे। स्वतंत्र म्हणायला लावल्यानंतर म्हणता येतो तो पाठातील आणि स्वतंत्र म्हणणाऱ्याच्या बरोबर मागे मागे म्हणता येतो तो कानपाठातील। स्वतंत्र म्हणायला लावल्यावर म्हणता नाही आला की तो पाठातील नसतो, म्हणजे काहींच्या पाठातील आहे, काहींच्या कानपाठातील असा उत्कृष्ट प्रसिद्ध अभंग आहे। अभंग संतश्रेष्ठ निळोबराय यांचा आहे, ज्यांचं जीवन गुरुनिष्ठ आहे। गुरुनिष्ठा, तत्वनिष्ठा, संप्रदायनिष्ठा आणि या माध्यमातून संतश्रेष्ठ निळोबराय यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही पारमार्थिक मनोरथ केलेलं होतं, मनामध्ये अनेक वर्षापासूनचं वर्षानुवर्षाचं मनोगत, निळोबरायांचं पारमार्थिक मनोगत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेले विचार म्हणजे आजचा हा अभंग। विठला विठला मनामध्ये स्थित असतं ते मनोगत, पण ते प्रगट करण्याकरता योग्य वेळ यावी लागते। जे सहजासहजी पूर्ण होत नाही त्याला मनोरथ म्हणतात। एरवी मनोगत आपण व्यक्त करतो, जे असेल त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काहीतरी मनोगत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करणं ते मनोगत। पण या ठिकाणी मनोरथ आहे, हे मनोरथ पारमार्थिक आहे। भौतिक देखील मनोरथ असतात आणि पारमार्थिकही मनोरथ असतं। भौतिक मनोरथ हे पूर्ण होत असतं प्रारब्धाने। आपल्याला अनुकूल प्रारब्ध आलं की भौतिक मनोरथ पूर्ण होत, प्रारब्ध अनुकूल असलं की ते भौतिक मनोरथ होऊन जात। पण आता इथं मात्र पारमार्थिक मनोरथ पूर्ण करण्याकरता श्री गुरूंची कृपा, आईवडिलांची कृपा आशीर्वाद, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये केलेली साधना, त्याद्वारा अनेक वर्षानुवर्षाचं जे मनोरथ आहे ते भगवंताच्या सद्गुरूच्या कृपेने पूर्ण होत असतं। त्याचप्रमाणे निळोबरायांचं देखील हे पारमार्थिक मनोरथ पूर्ण झालं। त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये श्रीगुरु म्हणून तुकोबराय प्राप्त व्हावेत ही भावना व्यक्त केलेली आहे। अनुग्रह न देताच तुकोबराय वैकुंठाला निघून गेल्याचं कळल्यानंतर अंतकरणामध्ये दृढ निश्चय केला की अनुग्रह घेणार तर तुकोबरायकडूनच घेणार, आणि त्यासाठी त्यांनी जे मनोरथ बाळगलं, प्रयत्न केला, अट्टहास केला, त्याद्वारा 41 दिवसाचं 42 दिवसाचं धरलं आणि साक्षात तुकोबराय जेव्हा समोर आले मग त्यांच्या मुखारविंदातून निघालेले वाक्य म्हणजे पूर्ण केला मनोरथ। कशामुळे? घरा आले कृपाळ। तुकोबराय रूपी कृपाळ संत घरा आले, आम्हाला दर्शन देण्याकरता आले। त्यांनी आम्हाला पारमार्थिक अनुग्रह देऊन सांभाळ केला। सांभाळिले अनाथा, आणि त्याद्वारा सांभाळ पारमार्थिक दृष्टीने केल्यामुळे या शरीराला ज्याच्याकरता भगवंताने पाठवलेलं असतं ते कार्य सिद्ध झालं। आणि म्हणून निळोबराय म्हणतात, मला त्यांनी परम पावन केलं। केला निळा पावन घरा आले कृपाळ विठ्ठल आदरणीय चांगदेव महाराज काळेबाबांचा स्वभाव हा मन मिळावू, हस्त खेळतं व्यक्तिमत्व आहे। आज जी एवढी या ठिकाणी उपस्थिती जाणवते त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा हसरा स्वभाव, आणि बोलत असताना, विनोद करत असताना ज्याच्यावरती विनोद केला त्याला सुद्धा हसू यावं
कारण विनोद त्यालाच म्हणतात ना, ज्याच्यावरती केला त्याला हसू येतं त्याला म्हणायचं विनोद, नाही तर ज्याच्याविषयी केला तो जर गाल फुगू लागला की समजायचं आपला विनोद साधला नाही. विठाला विठाला तर परिक्रमेमध्ये सर्व परिक्रमावासियांना त्यांच्या त्या वृत्तीचा अनुभव आलेलाच आहे. आम्ही देखील पायी तीर्थयात्रा करत असताना त्यांच्या त्या विनोदी वृत्तीचा अनुभव घेतलेला आहे. श्री क्षेत्र हरिद्वार या ठिकाणाहून बद्रीनाथ आणि केदारनाथ धामाच्या पायी यात्रेमध्ये त्यांच्या समेत आम्हाला यात्रा घडली. तर त्या अनुषंगाने त्यांचा काहीसा स्वभाव समजण्यात आला. निरंतर नित्य ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस माणसं समजून येतात, खऱ्या अर्थाने कळतात. तर समजलं, इथं बसा म्हटलं की बसले, चला म्हटलं की चालले. कुठलीही तक्रार न करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय चांगदेव महाराज काळे. विठाला विठाला आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा गावागावामध्ये कोणाची तारीख घेतली, बरोबर ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही, तिथं जाऊन निमंत्रण असो नसो कार्यक्रमाला भेट देणं, या सर्व गोष्टी अगदी पारमार्थिक रोमारोमामध्ये त्यांच्या परमार्थ हा त्या ठिकाणी रुजलेला आहे. आणि त्या माध्यमातून त्यांची ही पारमार्थिक साधना आज परिपूर्ण होत असताना तुम्हा सर्वांना जो आनंद झाला तो एक प्रकारचा आनंद सोहळा आजचा हा उत्सव. विठला विठला त्या ठिकाणी कन्यापूजन झालेलं आहे. त्यांना भोजनादी कर्म आटोपलेलं आहे. कन्यापूजन का करावं तर नर्मदा मैया ही कन्या रूपा आहे. नर्मदा मैया ही कन्या रूपा आहे, शिवजीची कन्या आहे. मेकल सुता असंही तिला नाव आहे. मेकल पर्वताच्या ठिकाणी असणारी मायकी बगिया, तिथून तिचा उद्गम होतो. अमरकंटक ज्याला नाव आहे. मग असा प्रवास करत 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 छत्तीसगड पासून सुरुवात होते. नंतर पुढे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा 4 राज्यातून तिचा असलेला हा प्रवास चालू असतो. आता नर्मदा मैया ही इतर नद्यांपेक्षा थोडीशी वेगळी आणि आगळ्या स्वरूपाची आहे. हिच्या ठिकाणी असलेलं हे दैवतत्व हे विशेष प्रकारचं आहे. हिचा जो प्रवाह आहे हा प्रवाह अनुस्यूत, कधीही न खंड पावणारा असा आहे. बर, कधीही न खंड पावणाऱ्या नद्यांना हिमालयाचा अखंड स्रोत प्राप्त झालेला असतो. पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो म्हणून त्या नद्यांना पाणी असतं, आणि उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त पडतं, बर्फ वितळतं, म्हणून हिमालयातून निघणाऱ्या नद्यांना अखंड प्रवाह आहे, तो हिमालयाचा स्रोत त्यांना प्राप्त झालेला आहे. पण तसं नर्मदा मैयेला शाश्वत स्रोत कोणताही प्राप्त नसताना ती अखंड वाहते, आणि त्यातल्या त्यात सर्व नद्या ह्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. नर्मदा मैया ही एकमेव अशी नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. विठला विठला आणि आपला जो अत्यंत पवित्र भारतखंड देश जो आहे याला पवित्र देश म्हटलेला आहे. या देशामध्ये जन्म मिळण्याकरता भाग्य मिळावं लागतं. नाथबाबांनी बोललंय, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. बर, ती संपत्ती प्राप्त आपण केली, पण या पवित्र अतिपवित्र असलेल्या भरतखंड नाम भारतवर्षाला 2 भागामध्ये विभागणी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती नर्मदा मैयांनी केलेलं आहे. मध्य प्रदेश बहुतांश तिचा वाहण्याचा प्रवाह आहे, आणि म्हणून नर्मदा मैयेचा उत्तर तट आणि नर्मदा मैयेचा दक्षिण तट, दक्षिण तटापासून खाली असलेला सर्व दक्षिण भारत आणि उत्तर तटापासून वरती असलेला संपूर्ण उत्तर भारत. विठाला विठाला आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण संजयजी महाराज सरोदे बाबा उपस्थित झालेले आहेत, गणेश महाराज उपस्थित झालेले आहेत, त्याचप्रमाणे दत्ता महाराज वगैरे हे सर्व मंडळी उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद. विठाला विठाला तर नर्मदा मैयेची परिक्रमा लहानपणी ऐकत असताना असं वाटायचं, म्हणजे नदीच्या कडेला फिरणं म्हणजे परिक्रमा. एखादी नदी आहे, आपल्या गावातही नद्या असतात, नाले असतात, चाललो फिरायला म्हणजे त्या पांदीने चालणं म्हणजे परिक्रमा, असं मला सुरुवातीला वाटायचं. नर्मदा एक नदी आहे आणि नदीच्या कडेला फिरून येणं म्हणजे प्रदक्षिणा, असा मनात भाव असायचा. आणि काही ज्यांनी नर्मदा मैयेला पाहिलं नाही, आपल्याच गावातील नदी पाहिलेली आहे, नदीचा तेवढा महिमा ज्यांना माहिती नाही ते देखील आज असंच समजत असतील की नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती जाऊन फेरफटका मारून येणं म्हणजे परिक्रमा. विठाला विठाला पण तसं नाहीये. नर्मदा मैया ही साक्षात देवी रूप आहे.
या मैयेचं साक्षात विशेष रूप ज्यांना ज्यांना अनुभवायला मिळालं त्यांना तिचा महिमा कळतो, पण जे दुरापास्त आहे तिथपर्यंत अजून जाऊन पोहोचलेले नाहीत त्यांच्यापर्यंत नर्मदा मैयेचं महात्म्य पोहोचलेलं नसल्यामुळे ते तिला सामान्य नदी समजतात. आणि कधी काळी जर स्नानाकरता जाण्याचा योग आलाच तर जाऊन इतर नद्यामध्ये जसं आपण स्नान करतो तसं स्नान करून ते मागही येतात, तेवढा महिमा न कळल्यामुळे. असं आहे. मलयागिरी जो चंदन आहे तो चंदन ज्यांना किंमत कळते त्यांच्याकरता चंदन, पण ज्यांना किंमत कळतच नाही त्यांच्याकरता ते चहा बनवण्याकरता लाकड म्हणून त्या चंदनाचा उपयोग करतात. विठ्ठला विठ्ठला. पण नर्मदा मैयेचं पावित्र्य हे आगळं वेगळं आहे. तिथं राहणाऱ्यांकरता सुद्धा नर्मदा मैया ही साक्षात देवी रूपात ते कसे कसे मानतात. स्नानाला गेल्यानंतर आपले वस्त्र त्यामध्ये धुत नाहीत, इतकी पावित्र्य पाळणारी मंडळी तुम्हाला पाहायला भेटतील. आपल्याला महिमा माहिती नसल्यामुळे आपण स्नान करतो आणि साबण लावूनही कधी कधी स्नान करतो. एवढंच नाही, कपडे धुत असताना साबण लावून तिथंच कपडे धुवूनही येतो. तर तीर्थाला गेल्यानंतर हे पावित्र्य जपणं आपलं आद्य कर्तव्य असतं. माणसं म्हणतात स्नानाला गेल्यानंतर तिथं आपले ते वस्त्र आहे तेवढे तरी अंडरवेअर वगैरे तेवढे तरी पिळून घेऊ, पण तसं करणं म्हणजे एक प्रकारचा तो दोष असतो. तसं नर्मदा परिक्रमावासियांना थोडीशी सवलत मैयेने दिलेली असते, कारण त्यांच्याकरता दुसरा पर्याय नसतो. असो, तर नर्मदा मैयेचं पावित्र्य अगदी सूक्ष्मत्वाने त्या ठिकाणी परिपालन करावं लागतं. तिथं जर आपण कदाचित साबण लावून स्नान करण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या तिथल्या स्थानिक व्यक्तीने पाहिलं की मग त्याची तळपायाची आग मस्तकाला कशी कशी जाते याचाही अनुभव येतो. तात्पर्य काय आहे, नर्मदा मैया नदी नसून ती साक्षात देवी आहे. या देवीच्या अनुकंपेखाली त्या ठिकाणी आपण परिक्रमा अर्थात आपलं आराध्य दैवत नर्मदेला उजव्या हाताला ठेवून पायी चालत येणं, पूर्ण प्रवास पायी करणं. अमरकंटक पासून ते अरब सागरापर्यंत गेलेली नर्मदा मैया 1600 किलोमीटरचं तिचं अंतर आहे. दोन्ही तट चालून येत असताना 3200 किलोमीटर होतं. पुनासा डॅम, बर्गी डॅम, अनेक सरदार सरोवर वगैरे त्या ठिकाणी झालेले आहेत. त्या माध्यमातून विस्तीर्ण पात्र झाल्यामुळे परिक्रमावासियाला पायी चालत असताना तेवढं अंतर वाढत 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 ते 3200 आणि 4500 असं मिळून जवळजवळ 4500 किलोमीटरचा संपूर्ण तो प्रवास होतो. आणि हा संपूर्ण प्रवास या सर्व परिक्रमावासियांनी पूर्ण केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये अगाध मैयेची कृपा प्राप्त झाली. आपल्या माता पित्यांचे आशीर्वाद आणि त्या माध्यमातून ही परिक्रमा त्यांची पूर्ण झालेली आहे. विठ्ठला विठ्ठला. महात्म्य ऐकलेलं असतं, जाण्याची इच्छा मनामध्ये असते. निघण्याकरता काय काय साहित्य लागतं त्यासाठी जे जे परिक्रमा करून आलेले आहेत त्यांना विचारणा केली जाते. ते सांगतात त्या पद्धतीने मग आपलं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर असल्यासारखं एक सॅक बॅग घ्यायची, त्यामध्ये वळकटी ठेवायची, ताट, ग्लास आणि आपलं असणारं कमंडलू, काठी. जो जो परिक्रमावासी आहे त्याच्याकरता लायसन म्हणजे एका हातामध्ये दंड, एका हातामध्ये कमंडल. हे दोन नसतील तर तो परिक्रमावासी म्हणून समजल्या जात नाही. पहिलं लायसन म्हणजे हे दंड, कमंडल. आता आतमध्ये मग त्यामध्ये आवश्यक जेवढ्या काही वस्तू, ग्रंथ, नर्मदा मैयेचा फोटो, एक छोटीशी पाण्याची बाटली, एक सुपारी, ते लक्ष्मी रूप असलेली एक रुपयाचा ठोकळा वगैरे. आणि ही नित्य नियमाने पूजेसाठी आपल्या नियमित बाळगावं लागतं. आणि परिक्रमा सुरू करण्याकरता ओंकारेश्वर या ठिकाणून काही करतात, काही अमरकंटकवरून करतात, कोणी कोणी विमलेश्वरवरून करतंय. ज्याला जिथून जमतं तिथून ते परिक्रमा उचलतात. ज्या ठिकाणाहून आपण परिक्रमा उचलली, निघालो, संकल्प करून निघालो, त्याच ठिकाणापर्यंत नर्मदा मैयेचं पात्र न ओलांडता, नर्मदा मैयेची धार न ओलांडता पूर्ण नदीला प्रदक्षिणा करून येणं याचं नाव प्रदक्षिणा आहे. आणि नर्मदा मैया ही नेहमी आपल्या उजव्या हाताला असावी. जसं तुळशीला पाणी घालत असताना आपण पाणी घेऊन जातो, पाणी घालतो, घातल्यानंतर आपल्या उजव्या हाताला आपण तुळशी ठेवतो आणि पूर्ण गोल असं फिरून येतो. गोमाता आहे, गोमातेला प्रदक्षिणा करत असताना सुद्धा आपल्या उजव्या हाताला गाय असते, आपण गोल असं फिरून येतो. डाव्या हाताला ठेवून जर फिरलं तर ती उलटी प्रदक्षिणा ठरते. उजव्या हाताला ठेवून विशेष प्रकारचं चालणं याचं नाव प्रदक्षिणा. कारण डावा म्हणजे वाम आणि उजवा म्हणजे दक्षिण. मग प्रकर्षेन दक्षिण भागे अस्माकम आराध्य,
आपलं आराध्य विशेष प्रकारे उजव्या हाताला ठेवून चालणं, याचं नाव नर्मदा मैयेची परिक्रमा. विठ्ठला विठ्ठला जायचं त्या ठिकाणी गोमुख घाटावरून आपल्याकडून जाणारी सर्व परिक्रमावासी मंडळी ओंकारेश्वरला जातात. ओंकार मानधाताची पूर्ण परिक्रमा करून येतात. त्याही पर्वताचं विशेष महात्म्य सांगितलेलं आहे. पलीकडच्या बाजूने कावेरी आहे, या बाजूने नर्मदा मैया आहे. ओंकाराच्या आकाराचा संपूर्ण असणारा तो पर्वत आहे आणि तिथं असलेलं जे शिवलिंग आहे ओंकाराच्या आकाराच्या पर्वताचं असल्यामुळे पर्वत तिथं असल्यामुळे त्याला ओंकारेश्वर असं नाव दिलेलं आहे. जे 12 ज्योतिर्लिंग शास्त्रामध्ये सांगितले त्यापैकी ओंकारेश्वर आणि ममलेश्वर मिळून एक ज्योतिर्लिंग असं मानलेलं आहे. त्या दोन्हींचंही दर्शन होतं. त्या मानधाता पर्वताची परिक्रमा पूर्ण होते. मग या तीराला आल्यानंतर आपलं क्षौर कर्म सर्व मुंडन विधी वगैरे होतो आणि ब्राह्मण देवतेकडून संकल्प केला जातो. जर पायी परिक्रमा करायची असेल तर पायी संकल्प केला जातो आणि जर गाडीने परिक्रमा करायची असेल तर साधनेनं वा असं विकल्प ठेवून साधनाने सुद्धा तुम्ही परिक्रमा करू शकता असा संकल्प केला जातो. संकल्प केल्यानंतर ब्राह्मण देवाने त्या ठिकाणी करिष्ये म्हटलं आणि नंतर तुम्हाला संस्कारित केलं की त्याद्वारा एक प्रकारची वानप्रस्थ दीक्षाच तात्कालिक दीक्षा ती प्राप्त होते. आणि मग त्या परिक्रमावासियासाठी इकडे गृहस्थी असला तरी तिथे जाऊन तो मागण्याचा अर्थात मधुकरी मागण्याचा अधिकारी बनतो. विठ्ठल विठ्ठल संकल्प होतो. नर्मदा मैयेला वस्त्र म्हणून आपल्याजवळ ती बाटली असते, त्याला एक कापड गुंडाळलं जातं, आपल्या सोबत दिलं जातं. हातामध्ये एक बंधन, परिक्रमावासी तुम्ही आहात याची आठवण राहावी म्हणून तो एक बंधन बांधलं जातं. मंत्रोच्चाराने संस्कारित केलं जातं आणि निघा म्हणतात परिक्रमेला. वाटेत जे जे भेटतील त्यांना नर्मदे हर म्हणा. कधी प्रसंग आला भांडणाचा तर भांडू नका असं ते सांगतात. आपल्या सोबत असलेली काठी आहे ती कधी ओलांडू नका. जवळ असलेलं नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर आपण चाललेलो आहात. जात असताना तिथं असलेलं तिचं जे वाहन आहे तिला मकर म्हणतात. तिचं दर्शन होणं म्हणजे एक प्रकारे नर्मदा मैयेचं दर्शनच मानलं जातं. कारण नर्मदा मैया ही निर्गुण स्वरूपाची जरी असली पण ती सगुण साकारात्मका एवढी 1600 किलोमीटरची एवढी आपल्याला प्राप्त झालेली आहे. तिचं ते दर्शन दररोज आपल्याला घडतं. आता पायी जात असताना त्या नक्र चक्र वाक शरमध्ये आपण सुरुवातीला श्लोकामध्ये बोललो तर ते अनेक नक्रही भेटतात. मग त्यांच्यापासून सावधानता म्हणून परिक्रमावासियांनी पात्रात कधी उतरायचं नसतं. कमंडलूने स्नान करण्याचा तो विधी आहे. आतमध्ये जाऊन उतरायचं नसतं. कदाचित जर गेलो आपण स्नानाला तर पाय असा पाण्यावरती उचलून पलीकडे टाकायचा नसतो. पाय टाकत असताना पाण्यातून असं हळूवार खालूनच जायचं. त्याचं कारण काय, जर आपण वरून पाय टाकला तर नर्मदा मैयेची धार ओलांडल्याचा दोष लागतो. परिणामी परिक्रमा खंडित होण्याचाही दोष लागतो. विठ्ठला विठ्ठला आणि मजल दर मजल अशा पद्धतीने एका हातात कमंडलू आहे, एका हातामध्ये काठी आहे. आपलं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर असल्यासारखं निघालेलो आहे. वाटेत जो भेटेल लहान थोर स्त्री पुरुष जो कोणी असेल तो भेटल्यानंतर जसं आपल्याकडे रामराम म्हणण्याची पद्धत आहे किंवा जय हरी म्हणण्याची पद्धत आहे, रामकृष्ण हरी म्हणण्याची पद्धत आहे, पण त्या नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर नर्मदे हर म्हणावं लागतं. कारण तिथली मंडळी सुद्धा नर्मदे हरच म्हणतात आणि ते भेटल्यानंतर त्यांनी नर्मदे हर केलं की आपणही नर्मदे हर म्हणायचं. आणि जात असताना आपण आपल्याच छंदात चाललेलो आहे, कधी कधी दुर्लक्ष झालं तर भेटणारी व्यक्ती स्त्री असो पुरुष असो निसंकोच नर्मदे हर बाबाजी म्हणजे आपण आपल्या छंदात चाललो तरी ते आठवण करून देतात, नर्मदे हर म्हणायचं राहील. त्याद्वारा नामस्मरण मैयेचं घडतं आणि मग आपल्या गुरुमंत्राचं देखील नामस्मरण करत 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 आपण चालतो. आणि जसं संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे, प्रत्येक पावलाला नामस्मरण केल्यानंतर यज्ञ हा घडत असतो. पहा, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली
घेता वाट चाली यज्ञ पावला पावली. प्रत्येक पावलाला एक प्रकारचा यज्ञ असा घडतो. परम पावन पुण्यतट असलेल्या नर्मदामयेच्या किनारी तो आपल्याला अनुभव येतो. मग मजल दर मजल चालायचं असतं. आता आपण नाम घेत पंढरीच्या वारीलाही जातो, पण तिथं गेल्यानंतर दिंडीमध्ये आपण जातो. दिंडीच्या अगोदरच दिंडी चालकांनी सर्व व्यवस्था केलेली असते. पूर्व नियोजन सर्व, अगदी पत्रिका छापून जिथं आपल्याला जायचं, नाश्ता कोणाचा आहे, चहा कोणाचा आहे, भोजन कोणाचं आहे, रात्री मुक्काम कुठे आहे, तिथं पंगत कुणाची आहे, सर्व अगदी नियोजन पूर्व नियोजन झालेलं असतं. आणि म्हणून नाम घेता यज्ञ चाली यज्ञ पावला पावली वाट चाली यज्ञ पावला पावली, तिथंही आपल्याला तो अनुभव येतो. पण हा यज्ञ करत असताना इथं निश्चित आहे की तिथं गेल्यानंतर चहा आहेच आहे, इथं गेल्यानंतर भोजन आहेच आहे. हे आपल्या पायी दिंडी मधला अनुभव आहे. पण हा अनुभव इथं काहीसा थोडासा विपरीत आहे. इथं चालायचं आहे नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, तेही खरं आहे. पण उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, त्या यज्ञाची सुद्धा व्यवस्था पाहावी लागते. आणि ती व्यवस्था नर्मदा मयेच्या कृपेने होत असते. फक्त असं आहे, ती जशी व्यवस्था करेल त्या व्यवस्थेमध्ये आनंद मानावा लागतो. विठाला विठाला बस. अगदी स्वातंत्र्यपणाने हेच पाहिजे तेच पाहिजे असं करून चालत नाही. 2013च्या परिक्रमेमध्ये एक अनुभव असा आला. पांढर माती म्हणून शुलपाणीच्या पुढे निघाल्यानंतर एक गाव लागलं. तर त्या पांढर माती गावामध्ये गेलो. त्या दिवशी सोमवार होता. आमच्यातील एकाने असा आग्रह धरला, म्हटले आज चपाती भाजी मिळाली तरच सोमवार सोडणार, नाही तर सोमवार सोडणारच नाही. सकाळपासून चाललो. काहींना सोमवार ज्यांना ज्यांना नव्हतं त्यांना खिचडी भात वगैरे मिळाला. बरं, तिथं खिचडी भात म्हणजे काय? खिचडीमध्ये दुसरे पदार्थ नसतात, केवळ साधी फोडणी आणि त्यामध्ये डाळ आणि तांदूळ एवढ्यांची मिळून जी बनवली ती खिचडी, साधा एक भात. आणि या पद्धतीने दुपारी ज्यांना मिळालं त्यांनी भरपेट तो भात आणि ते खाल्लं. पण संध्याकाळी आम्हाला तेच मिळावं असा दुराग्रह सोमवार सोडणाऱ्यांनी धरलेला. आता एक शिवमंदिर होतं, त्या शिवमंदिरामध्ये आम्हाला मुक्कामाला राहायला सांगितलं. अगोदर त्यांनी नियोजन असं लावलं, म्हटले हे आश्रम चालक जे आहेत ना ते माझ्या परिचयाचे आहेत, त्यांना फोन लावतो, ते मुंबईला राहतात. मग मुंबईला फोन लावला. म्हटले आम्ही 10 परिक्रमावासी या आश्रमात आलेलो आहे, संध्याकाळी इथं थांबणार आहे, भाजी चपाती सर्व भोजन आम्हाला मिळालं पाहिजे. त्यांना तिकडं फोन करून सांगितलं, त्यांनी फोन करून सांगितलं भाजी चपाती वगैरे सर्व नियोजन करा. पण आता ज्याला सांगितलं, करणारा सेवा करणारा जो आहे त्याने 9 वाजेपर्यंत काही आमच्याकडे बातमी कळू दिली नाही. आम्ही त्या मंदिरामध्ये भजन झालं, हरिपाठ झाला, नंतर आरती झाली मैयेची. आरती झाल्यानंतर वाट बघतोय अजून काही भोजन येत नाही. मग नवनाथ महाराजांना म्हटलं तुमचा परिचय, तुम्ही जाऊन या. मग ते गेले पाहण्याकरता. पाहिलं तर भोजन फक्त काय झालेलं, तेवढीच ती दुपारी जी खिचडी होती तीच आमच्या प्रारब्धाने पुन्हा खिचडीच त्या ठिकाणी शिजत होती. हे म्हटले नाही नाही, सोमवार सोडण्याकरता मला तर चपाती सांगितली होती मी. ते म्हणले तुम्ही सांगितली चपाती, पण आज पीठच नसल्यामुळे आम्ही इथं जे उपलब्ध आहे ते केलेलं आहे. तुम्हाला सोमवार सोडायचा असला तर सोडा, नाही तर उद्या सोमवार सोडा. अशा पद्धतीने सांगण्यात आलं. त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी जे प्रसाद प्राप्त झाला घेऊन आले. त्या शिव मंदिरामध्ये प्रसाद घेऊन आलो. अमोल महाराज लाईट गेली. लाईट गेल्यानंतर बसली पंगत. वदनी कवळ घेता झालं. नर्मदे हर म्हटलो, सुरुवात केली. बर या बाबा, आदरणीय पंढरीनाथ बाबा, आदरणीय कृष्णा महाराज, आदरणीय बोगीर महाराज, ही सर्व मंडळी उपस्थित झाली. रामकृष्ण महाराज, गणेश महाराज, आदरणीय कोंगे महाराज, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आध्वर्य मंडळी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. विठला विठाला आता वदनी कवळ झालं. एकाकडे मोबाईल होता, मोबाईल चालू केला. भोजन करत असताना त्याने त्यामध्ये पाहिलं तर त्याने मोबाईल चमकवत असताना समोर अगोदर असा लाईट होता ना, माझ्या ताटामध्ये पात्रामध्ये उजेड पडला. उजेड पडल्यावर माझ्या लक्षात आलं यामध्ये टेम्पो आहेत म्हणून. छोटे हत्ती छोटे हत्ती, सोंडेचे काय म्हणतात त्याला, सोंडेच, ते सोंडे दिसले. पण आता नाविलाज आहे, शेवटी नाविलाज आहे. पण त्याने त्याच्या पात्रात लाईट लावला. रंगाभाऊ सातपुते, त्यांनी त्यांच्या पात्रात लाईट लावला आणि म्हणले ओ थांबा थांबा, खाऊ नका म्हणे, याच्या सोंडे आहेत. म्हणलं सोंडे नाही, जिरा राईस घे खाऊन.
विठाला 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 विठाला. दुराग्रह करून चालत नाही. हा, तुम्ही लढिवाळपणाने एखादी इच्छा मैयेकडे व्यक्त करा, ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण नर्मदा या शब्दामध्येच फार मोठा अर्थ दडलेला आहे. नराच्या ठिकाणी असलेला मध अपहरण करते, तिचं नाव नर्मदा. विठाला 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 हो. तर या पद्धतीने अनेक अनुभव जसे जसे आपण चालत जाऊ तशा तशा पद्धतीने मिळतात. बरीचशी माणसं असं म्हणतात, इकडे आल्यानंतर म्हटले अनुभव सांगा ना. मग अनुभव ते सांगायला सुरुवात करतात तर ते भोजनाच्या संबंधी, चहाच्या संबंधी, अशा संबंधी असतात. पण ते सुद्धा अनुभव दिव्य असतात, हे मला सांगायचं आहे. कसं आहे, आपल्या परिसरामध्ये, आपल्या घरामध्ये आपल्याला परिपूर्ण मिळतं. म्हणून काल काय खाल्लं हे आपण आठवणीत ठेवणार नाही, कदाचित ठेवू शकत नाही. पण नर्मदा मैयेच्या किनारी 10 वर्षापूर्वी काय खाल्लं ते आजही आपण लक्षात का ठेवतो, तर खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा मातेची किंमत जी कळते ती मैयेच्या किनाऱ्यावर कळते. विठाला विठाला कधी कधी पार्लेजी उपयोगाला येतो. जात असताना काहीच मिळालं नाही की मग पार्लेजीची कृपा होते. आणि म्हणून तर त्याला जी हा शब्द लावलेला असावा. कारण जी हा आदरवाचक आहे. केवळ पार्ले कोणी म्हणत नाही, पार्ले जी म्हणतात. कारण तो जंगलात, रानावनात सुद्धा परिक्रमवासियांच्या कामी येतो. विठाला विठाला असो, असा हा प्रवास आहे, आनंददायी प्रवास आहे. सांगणार किती, काय काय सांगणार महाराज. बर बर आता ते म्हणले मुळा सांगा. एक दिवशी भूक लागली, चाललोय. गव्हाचं रान होतं, त्याला कंपाऊंड असे केलेले असतात, काटेरी कंपाऊंड असतात. आणि एका ठिकाणी असं मग तो गेट असतो, इचकी सारखा, आपल्याकडे इचकी म्हणतात, त्रिकोणी. त्याच्यातून उडी मारून पलीकडे निघायचं. बऱ्याचशा परिक्रमवासियांना तो अनुभव नसतो. त्याच्यातून चालत असताना चालतात, पाठीमागे जी पिशवी असते ती पिशवी त्याला गुंतते, हा पुढे जाऊन गुंतल्या जातो. तो एक प्रकार अनुभवायला मिळतो. तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव आला असेल, कारण अवजड गाड्या बऱ्याच होत्या सोबत. आता सडपातळ होऊन गेले, आता काही अडचण राहिली नाही. नर्मदा पायी परिक्रमा करत असताना महत्वाचं साध्य जे आपल्याला प्राप्त होतं, भौतिक साध्य, जे सुटलेलं शरीर आहे ना, ते पहिलं ताब्यात येतं. ही सर्वात मोठी मैयेची कृपा. विठाला 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 कारण मग त्या असलेल्या गेट मधून जात असताना पिशवी माग अटकू नये म्हणून अशी थोडी उडी मारून पलीकडे जायचं. चाललो सकाळची वेळ होती, 11, 11:30 वाजलेले होते. सकाळपासून काही चहा तर मी काही घेतच नव्हतो. पण चाललो नाश्त्याची व्यवस्था झाली नाही, काही नाही. तो जंगलाचा रस्ता लागलेला, तो गव्हाचा रान. पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी नर्मदामयीचा असा किनारा या बाजूने आहे, या बाजूने कंपाऊंडच्या कडेने असं मी चाललेलो आहे. तिथं सकाळी सकाळी त्या मुळ्याची शेती होती. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, या हेतूने ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करत आहे. म्हटलं बाबाजी, हम सीधे जाए या रास्ते से ऊपर से जाए? बोले कोई नहीं, आपको नीलकंठ जाना है ना, तो यही रास्ता है, कोई बात नहीं, जाओ. मैंने कहा आगे कोई प्रबंध होगा भोजन पानी का? बोले नीलकंठ तक तो कुछ होगा नहीं, किनारे किनारे से जाओ, नीलकंठ तक कुछ मिलेगा नहीं. मैंने कहा आपके खेती में जो मूली है वो दे दो. मग त्यांनी तिथून मुळा काढला. तो नर्मदा मैयेच्या किनारी असणारा मुळा, चांगला असा जाड होता. जाडसर मुळा त्यांनी उपटला, फेकल्यावर तसाच बरोबर पकडला त्या कंपाऊंडच्या इकडून. आणि इतका गोड तो मुळा लागला. आता आपल्या परिसरातला तसा मुळा खाऊन पाहिला मी, पण तितका गोड अजून काही लागला नाही. बरं, त्याच्याबरोबर चटणी नव्हती, भाकरी नव्हती, काही नाही, नुसता मुळा खाऊन सुद्धा आनंद, तेवढी एनर्जी. तिथून पुढे 20 किलोमीटर चालत गेलो, थकवा आला नाही. जय हो नर्मदा मैया की. विठाला विठाला विठाला. मला व्यवस्था सांगायची, मैयेने केलेली ही व्यवस्था आहे. तिने केलेली व्यवस्था असतेच, फक्त निश्चित काही नसतं. नर्मदा मैया परिक्रमा मी अशीच करीन आणि इतक्या दिवसात करीन असाही दुराग्रह चालत नाही. त्याकरता ठरवून केली जाते ती दिंडी असेल, बर, ठरवून केली असेल ती एखादी दुसरी साधना असेल, पण करून ठरवली जाते तिचं नाव नर्मदा मैया परिक्रमा. विठाला विठाला. अशा पद्धतीने चालायचं. एक दिव्य संत, त्यांचंही दर्शन आता इथून पुढे जाणाऱ्यांना होणार नाही, पण यांच्या भाग्यामध्ये होतं. मला वाटतं 2-3 दिवसच फक्त दर्शन घेऊन झालं आणि 2-3 दिवसानंतर ती घटना घडली. आदरणीय सियाराम बाबा यांचं देहावसान झालं. 110 ते 115 वर्ष त्यांचं आयुष्य
यावत जन्म ज्यांनी परिक्रमावासियांची सेवा केली, येणाऱ्या परिक्रमावासियांना कितने मूर्ती असं म्हणून विचारायचं, काही दुसरं बोलायचं नाही. उठायचे, लगेच ते कपाट उघडणार, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा पुरचुंड्या करून ठेवलेल्या असायच्या, त्याच्यात तांदूळ असायचे, डाळ एकत्र करून मसाल्याची पुडी त्यात असायची, नंतर वातीची एक डबी द्यायचे, एक अगरबत्ती द्यायचे, एक दोन बिस्किटचे पुडे द्यायचे आणि एवढा एवढा असा चिवडा द्यायचे. आणि तो चिवडा ती सामुग्री घेऊन मग त्या दिवशी तिथं मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी त्यांचं दर्शन घेऊन निघायचं. अत्यंत दिव्य विभूती होती. एवढं वय त्यांचं झालेलं, पण तेवढ्या जवळजवळ 40-45 पायऱ्या असतील, तेवढ्या पायऱ्या उतरून नर्मदा मैयेत जाणार, डुबकी लावून येणार, हातामध्ये कलश भरून आणणार, प्रभू रामचंद्राची तिथं असलेली मूर्ती जलाभिषेक त्याला करणार, तेवढ्या पाराला प्रदक्षिणा घालणार, एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की दंडवत करणार, 11 प्रदक्षिणा त्याही वयात तेवढ्या संपूर्ण पाराला ते करून करायचे, दंडवत घालायचे, पुन्हा आतमध्ये जाऊन बसणार. त्या खुर्चीवर तिथं बसलेले असे समोर ग्रंथ आहे, बस दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दुसरं कुणाशी काही बोलणे नाही, बोलणेच नाही. आता देवाविन काही, देवाशिवाय दुसरं काही बोलणंच नाही, बस एवढाच विषय त्यांचा आहे. आलेल्या परिक्रमावासियांची सेवा, सकाळी उठल्यानंतर उठले की चूल पेटवायची, त्यामध्ये असं पितळाचं एवढं एवढं पातेलं होतं, त्यात स्वतःच्या हाताने कोरा चहा टाकून द्यायचा. दिवसभर चहा संपत नसायचा, किती परिक्रमावासी येऊ द्या, तिच्या हाताने पित राहा, त्यात टाकायचं काहीच नाही. परत एकदा बाबांनी चहा टाकला की दिवसभर तो पुरायचा. विठाला विठाला विठाला, म्हणजे रिद्धी सिद्धी ज्या पाणी भरतात म्हणतात, ते पाहायला मिळालं, त्यांच्या रूपाने पाहायला मिळालं. असो, नंतर बाबांचं दर्शन घेऊन पुढे निघालो की मग शूलपाणीच्या जंगलामध्ये त्यांनी दिलेल्या त्या सामुग्रीची किंमत कळायची. आता अनेक ठिकाणी महाराष्ट्रीयन सर्व परिक्रमावासी झाल्यामुळे या परिक्रमावासियांनी अनेक ठिकाणी आश्रम उपस्थित केले, पण पूर्वी तेवढी व्यवस्था नसायची. मग शूलपाणीच्या जंगलामध्ये बाबांनी दिलेली त्या थोडासा तो चिवडा, 4 घास खाल्ले, पाणी पिलं की पोट भरल्यासारखं वाटायचं, पुन्हा चालायला शक्ती मिळायची. एवढासा चिवडा पण 8-15 दिवस तो पुरायचा परिक्रमावासियाला, तेवढ्या त्या याच्यातून पुरायचा. तर अशी दिव्य संत महात्मे भेटतात. आणखी त्यांच्या जीवनामध्ये आम्ही समोरून पाहिलं अजात शत्रू त्यांचं जीवन कसं आहे, आणि त्यांच्या संबंधात गेलेले, त्यांच्या सहवासात गेलेले प्राणी सुद्धा अजात शत्रू. मांजर, कुत्रा हे सगळे विरोधी पण एकमेकामध्ये कसे खेळतात ते तिथं पाहायला मिळायचे. बाबा बसलेले असताना उंदर इकडून अंगावरून इकडून तिकडून जायचे. मग आम्ही ते उंदर इकडे तिकडे मारण्याचा प्रयत्न केला. बोले बेटा नाही, उनका रहने का वो घर है, रहने दो. उनका रहने का घर है, रहने दो. उंदर सुद्धा तिथं खेळतात. मांजरेला वासना नाही, उंदराला मारण्याची. मांजर तिथं आहे, पण कुत्र्याला पंजा मारायची हिंमत होत नाही बाबांच्या समोर, एवढा अधिकार संपन्न त्यांचं जीवन आहे. एखाद्या कुत्र्याला गावातल्या भूक लागली तर ते घरी न जाता बाबाच्या दारात यायचं, आणि बाबांच्या समोर आले की बाबाला त्याची भूक स्वतः लागायची. लगेच उठणार की जणू काही परिक्रमावासीच आलाय. कुत्र्याला सुद्धा परिक्रमावासी समजून बिस्किटचे पुढे काढणार, 5-6 हात सोबत घेणार, एक पुडा फोडून टाकणार. जोपर्यंत तो खायचं बंद करत नाही तोपर्यंत कुत्र्याला बिस्किट चारायचं. आणि बरं, एवढी त्यांना कुठून काय येत होतं असं म्हणाल तर मग तुमच्यासारखे कोणी दर्शनाला गेले आणि त्यांनी 100 रुपये जर दक्षिणा बाबांना दिली, कोणी 500 दिली, कोणी 1000 दिली, कोणी 1,00,000 दिली, तर त्यांनी काय करायचं, 10 रुपये काढून घ्यायचे, बाकीची दक्षिणा मागं द्यायची. बस फक्त 10च रुपये काढून घ्यायचे, बाकीची दक्षिणा मागे द्यायची. मग एवढ्या दिव्य साधूचं दर्शन करण्याकरता नर्मदा मैयेच्या किनाऱ्याशिवाय दुसरं नाही. विठाला विठाला असो. मग पुढचा हा प्रवास पूर्ण होतो. नर्मदा मैयेचं असणारं शूलपाणीचं जंगल अत्यंत प्रसिद्ध मानले जातं. राजघाट पासून त्याची सुरुवात होते. मग मजल दर मजल कुली वगैरे घोंगसा गाव करत करत सावरिया गाव, नंतर बाहेर आलो बिलगाव, परत महाराष्ट्राची बाउंड्री लागते. महाराष्ट्रातून प्रवास होतो धडगाव, त्या गावातून पुढे निघलं मोलगी वगैरे गावं लागतात. असं करत करत मणी नागेश्वर आणि शेवटी विमलेश्वरला येऊन पोहोचलो. नर्मदा मैयेचा शेवटचं तट, दक्षिण तटावरील शेवटचं स्थान म्हणजे विमलेश्वर. तिथं विमलेश्वराचं दर्शन होतं. तिथं पूर्वी नर्मदे हर बाबा राहायचे. ते परिक्रमावासियांसाठी पलीकडे जाण्यासाठी नावं घ्यायचे. मग आपल्याकडे असलेली पिशवी ते सर्व घेऊन आपण त्या बोटीत बसायचं आणि नर्मदा मैयेचं पात्र ज्या समुद्रात, अरब समुद्रात जाऊन मिळालं, 60 ते 65 किलोमीटरचा संपूर्ण प्रवास नावेने करायचा. पलीकडे गेले मिठी तलाई म्हणून गाव आहे, त्या गावात गेलो की पुन्हा आपला पायी प्रवास सुरू होतो. मग मजल दर मजल करत करत नेमावर, त्याच्या अगोदर मांडूगड, जिथं
राणी रूपमती करता नर्मदा मैया प्रगट झाली आणि मग नर्मदा मैयेचं पात्र आपल्याला ओलांडता येत नाही म्हणून तेवढ्या त्या पूर्ण मानधाता पर्वताच्या ठिकाणी काय नाव सांगितलं, मांडुगड पर्वताच्या ठिकाणी असणारी नर्मदा मैयेचं कुंड आहे. त्या कुंडाला उजव्या हाताला ठेवून मग आपण खाली यायचं, म्हणजे नर्मदा मैया परिक्रमा खंडित होत नाही. बरेचशी माणसं काय करतात म्हटले एवढ्या वरती जायचं पुन्हा यायचं, पण त्यांच्याकरता माहिती नाही तिथून गुप्त धारा वरती गेलेली असल्यामुळे ती धारा ओलांडता येत नाही, म्हणून मांडुगडला जाणं सुद्धा आवश्यकच असतं. विठ्ठला विठ्ठला चला पुढे आता नेमावर पर्यंत येऊन पोहोचलो, जे नर्मदा मैयेचं नाभिस्थान असं म्हटलेलं आहे. नर्मदा मैयेच्या नाभिस्थानी आपल्याला समजावं म्हणून तिथे एक झेंडा वगैरे लावलेला आहे. ते दिव्य दर्शन यावेळेस आम्ही जेव्हा गेलो यांना भेटण्याकरता आमच्या सोबत आदरणीय खरात बाबा, आदरणीय ऋषिकेशजी महाराज, आदरणीय श्री हरी महाराज वागचौरे आणि आम्ही बाबांच्या गाडीमध्ये गेलो. तर तिथं राहण्याचा मुक्कामाचा त्या ठिकाणी योग आला. कोणता ब्रह्मचारी आश्रम, त्या आश्रमात मुक्काम केला. स्नानाकरता गेलो, नर्मदा मैयेचं नाभी दर्शन झालं, सुंदर स्नान झालं, या मंडळींच्या बरोबर सत्संग झाला. त्या खोलीतला त्या दिवशीचा हरिपाठ म्हणजे दिव्य हरिपाठ. दिव्य हरिपाठ बस. हरिपाठ दररोजच आपण करतो, पण तिथला हरिपाठ हा आठवणीत राहण्याजोगा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, वजनदार आवाज ते काळे महाराजांनी गायलेला या ठिकाणी. त्यांच्या आवाजातला तो भारदस्त पहाडी आवाजातला हरिपाठ आजही स्मरणात आहे. विठ्ठला विठ्ठला दिव्य दिव्य असं स्मारम स्मारम हसामी हा एक संस्कृत मधला नियम स्वामीजींनी आम्हाला सांगितला होता. आठवण करून आनंदी होत राहणं. तच्च संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे हे विस्मयो मे महान राजन ऋष्यामी च पुनः पुनः. विठ्ठला विठ्ठला नेमावर पुढे ब्रह्मांड घाट असं करत 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 पुन्हा अमरकंटकचं जंगल लागतं. जिथं मायकी बगी आहे तिथं आपल्या बाटलीतलं अर्ध पाणी त्यात टाकायचं, तिथल्या पाण्याने पुन्हा बाटली भरून घ्यायची, ब्राह्मण देवतेला दक्षिणा द्यायची. मग अमरकंटक वरून पुन्हा आपली छत्तीसगडची बाउंड्री फक्त अर्ध्या तासाची आहे, तेवढी ती बाउंड्री संपते. पुन्हा मध्य प्रदेशची बाउंड्री, दिंडोरी, चाबी असे गावं करत 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 चालायचं. आता पुन्हा एक त्याच्यात एक आठवलेलं सांगतो. खोबी म्हणून गाव लागलं, त्या गावामध्ये आम्ही 9 परिक्रमावासी जाऊन पोहोचलो. पोहोचल्यानंतर काय करायचं तिथं गांजेच्या अपेक्षेने बसलेली एक तुकडी होती. गांजा मिळावा या अपेक्षेने बसलेली एक तुकडी होती. आता त्यांना वाटलं नर्मदा परिक्रमावासियांकडे बहुतेक माल असतो काय की. मग त्यांना असं वाटलं हे त्यातलेच आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही, त्यांना माहिती नाही. विठ्ठला विठ्ठला आणि मग त्यांना आम्ही विचारणा केली, म्हटलं लकडी कंडा कुछ मिलेगा? बोले हाँ मिलेगा, पहले माल दे दो, माल बाद में सब मिलेगा. त्याला म्हटलं बाबा मालावाले काही नाही. म्हणले कैसे परिक्रमावासी हो, आपके पास माल नाही आहे. मग देवेंद्र महाराज कुलकर्णी त्यांच्यावर थोडेसे उकडले. म्हणजे नर्मदा परिक्रमावासी आपल्या गावात आले, त्यांची सेवा करायचं सोडून दिलं आणि माल मागता म्हणे जा, काही गरज नाही तुमची, आम्ही इथं उपाशी राहू म्हणे, काही नाही दिलं तरी चालेल. पण ते चपकले व ते गांजे पीच. पण गेल्यानंतर त्यांनी थोड्याशा गवऱ्या आणि लाकडं आणि पातेल्याची व्यवस्था आमची केली. म्हणजे चला बोलल्यासरशी तेवढं तरी झालं. कारण असं आहे, ठोठावल्याशिवाय उघडत नाही. ठोठवल्याशिवाय उघडत नाही. घरात जरी माणसं असले पण ठोठवावं लागतं तेव्हा उघडतं. बोरीच्या झाडाला बोरं असतात, पण होळा दिल्याशिवाय सडा पडत नाही ना. तसं होळा दिल्यामुळं त्या ठिकाणी व्यवस्था झाली. पण आता बाकीचा किराणा वगैरे आणायचा करून एक तिथंच किराणा साहू नावाचा दुकानदार होता, त्याच्याकडे गेलो किराणा आणण्याकरता. मग आता बनवण्याकरता स्वयंपाकी मी, बाकीच्या व्यवस्थेसाठी कोणी दळणवळण मंत्री, कोणी पेटवून द्यायला म्हणजे चूल पेटवून द्यायला, कोणी भांडे घासायला, असं वेगवेगळी सेवा ती करावी लागते. आता सर्व आपण आळंदीला काही मंडळी सर्व साधक मंडळी राहिलेले असल्यामुळे आपल्याला तो अनुभव आहे, कसं सर्व समाडावामध्ये कसं राहायचं, कोणती सेवा आपल्या योग्य आहे, कोणती स्वीकारायची या हेतूने. मग असं ठरलं. मग आता दुकानातून तांदूळ आणायची किती, बरं जास्त जर आणले तर त्याचं ओझं रोज व्हायचं कोणी, मग आपल्याला आवश्यक आहे तेवढंच आणायचं ना. मग आता म्हटले शास्त्री तुमच्याशिवाय नाही जमायचं, तुम्हीच जा दुकानात. आम्ही जरी दळणवळण मंत्री, पण आणायचे किती तांदूळ ते समजत नाही, आणि किलोवरती मला माप माहिती नाही. आम्हाला आळंदीचं माप माहिती आहे, 2.5 मूठ तांदूळ 2.5 मूठ तांदूळ तेवढंच माप माहिती. मग 9 परिक्रमावासियांच्या दृष्टीने तेवढ्या मुठा मोजून आम्ही तांदूळ घेतले. दुकानदार म्हणायचा नाही बाबाजी ये 2-2.5 किलो लेके जाओ ना, 2-2.5 किलो लेके जाओ. मी त्याच्यावरती असा थोडस जरा डोळे
मोठेच आहेत. मग डोळे मोठे करून थोडंसं बोललो त्याला. बोलल्यानंतर मलाही थोडंसं असं वाटलं की आपण याला उगाच नाराज केलंय म्हणून. पण तो जास्तच आग्रह करायचा, एवढंच घ्या तेवढंच घ्या. त्याला सांगितलं हमें जितना चाहिए हम लेंगे, आपका चलेगा नहीं, आपके दुकान में जो है वो नहीं चाहिए, हमें जितना और जो चाहिए वो लेंगे. असं म्हटल्यानंतर तो शांत झाला. मग आमच्या हाताने त्यांनी तांदूळ काढायला लावले, घेतले, वजन करून घेतलं, ठेवले, सर्व काही झालं. आणि त्याच्यानंतर म्हटलं किती पैसे झाले सांगा. त्याने हात जोडले आणि सांगितलं नर्मदे हर. आता मात्र नर्मदा मैयाने आमचा अहंकार घालवला. आपण विकत घेणार या हेतूने थोडीशी मिजास. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आदरणीय सुनील गिरीजी महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचे देखील धन्यवाद. विठाला विठाला विठाला. मग तो साहू दुकानदार त्याचा तो अनुभव आला. त्याने हात जोडले, म्हटले काही नाही, काही द्यायचं नाही, घ्यायचं नाही. मग मात्र अंतकरणामध्ये थोडंसं असं वाटलं की याच्यावरती आपण जे उखडलो, रागवलो, हे विनाकारणच होतं. असे अनेक प्रसंग येतात. मग तो प्रवास पूर्ण करत आपण क्रमशः नरसिंगपूर वगैरे करून होशंगाबाद घाटावरती दर्शन, नंतर असणार शिवनी मालवा, भरलाय, हे गावं करत खिरकिया, नंतर मुंदी, तिथं असलेल्या जंगलामध्ये खडेश्वरी बाबा उभं राहून त्या ठिकाणी साधना करतात, त्यांचं दर्शन होते. आता ओंकारेश्वर जवळ येऊ लागतं. अंतकरणामध्ये हा भाव निर्माण होतो की एवढं आपण चाललो कसं काय, नेमकं कशामुळे चाललो, काय कोणी शक्ती एवढी दिली. अंतकरणामध्ये असा भाव निर्माण होतो. आणि मैयेच्या दोन्ही तटावर चालत असताना, उत्तर तटावर चालत असताना ज्ञानविषयक विचार मनामध्ये येतो, दक्षिण तटावर चालत असताना भक्तिविषयक विचार मनामध्ये येतो. म्हणून भक्ती प्रधान हा दक्षिण तट नर्मदेचा आहे आणि ज्ञान प्रधान हा उत्तर तट नर्मदेचा आहे. कारण उत्तर तटामध्ये ज्ञानविषयक विचार मनामध्ये येतातच आणि दक्षिण तटावर चालत असताना भक्तिविषयक विचार मनामध्ये येत राहतात. हा भक्तिविषयक, ज्ञानविषयक वैराग्याची शिदूर घेऊन सोबत घेत आपण ओंकारेश्वर मध्ये पोहोचतो. ज्या ठिकाणाहून आपण परिक्रमा उचलली तिथं जे जगदीश्वर शर्मा बसलेले आहेत ते प्रसन्न मनाने आपल्याकडे पाहतात. त्यांचं दर्शन घ्यायचं, संकल्प पूर्ण होतो. नर्मदा मैयेचं जल आपल्या सोबत आहे ते ओंकारेश्वर भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी वाहिलं जातं. ममलेश्वराला जल अर्पण केलं जातं. पुन्हा ओंकार मानधाताची परिक्रमा करून नर्मदा मैयेची ही परिक्रमा पूर्ण होते. आणि या परिक्रमेच्या 4000 किलोमीटर, 4,500 किलोमीटरच्या या प्रवासाकरता अंतकरणामध्ये धरलेलं जे मनोरथ आहे की ही परिक्रमा मी करणार आणि अशा प्रकारचं हे पारमार्थिक मनोरथ एक प्रकारे या परिक्रमावासियांचं पूर्ण झालं. म्हणून
पूर्ण केला मनोरथ. हा 4,500 किलोमीटर पायी प्रवासाचा मनोरथ त्यांनी अंतकरणामध्ये धरला आणि त्याद्वारा आजचा हा अभंग तिकडं न घटवता नर्मदा मैयेच्या परिक्रमेचा असलेला संकल्प आणि घेतलेली उचललेली परिक्रमा ती पूर्ण झाली. एक प्रकारचा मनोरथ पूर्ण झाला. पूर्ण केला मनोरथ. आता या परिक्रमावासियांनी अर्थात चांगदेव महाराज काळे वगैरे या सर्व मंडळींनी आपल्या मनामध्ये नर्मदा मैयेची परिक्रमा करत असताना अंतकरणामध्ये धारण केलेला जो अनुभवाची शिदोरी आहे ती त्यांना आयुष्यभर पुरणारी आहे. आता या एकाच कीर्तनातून आणि मर्यादित वेळेतून आपण काय काय सांगणार. आज कीर्तन हे 12 वाजेपर्यंतच होणार असं अगोदरच सांगण्यात आलेलं आहे. कीर्तनकाराला त्यांनी सांगितलं नव्हतं पण जाहीरच करून सांगितलं डायरेक्ट. त्यामुळे आम्ही सुद्धा आता थोडं आटोपतं घेतलं पाहिजे, कारण नर्मदा मैयेच्या किनारचे असे अनेक अनुभव आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्या अनुभवाची शिदोरी त्यांना प्राप्त झालेली आहे. या सर्व परिक्रमावासियांचं आपल्या नेवासा तालुका त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आपण या ठिकाणी पुंडलिक वरदेव म्हणून एक प्रकारे त्यांचं अभिनंदन आणि हार्दिक आभारच व्यक्त करू की एवढी मोठी ही साधना आपण परिपूर्ण केली. त्याबद्दल आम्हा संपूर्ण अहिल्यानगर त्याचप्रमाणे संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांना आनंद झाला आणि आमचा आनंद हा आम्ही पुंडलिक वरदेव जय घोषामध्ये त्या ठिकाणी संपन्न करतोय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की नर्मदा मैया की नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पूर्ण केला मनोरथ. घरा आली कृपाळ. सांभाळिले अनाथा. केला निळा पावन. घरा आली कृपाळ. विठ्ठल जय जय विठ्ठल.